आपल्याला मानवाच्या वेगवेगळ्या गरजा माहिती आहेत, जसं की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत. यापेक्षाही आणखी काही वेगळ्या गरजा आपल्या असतात, बरोबर आहे? अशा कोणत्या गरजा असतील? आर्थिक गरज असते, बरोबर. तुमची आर्थिक गरज ही घरात कोण भागवतं? पूर्ण वाक्य उत्तर द्या. हा, आर्थिक गरज ही त्यांचे वडील भागवतात. काही जणांच्या घरी आई कामाला जात असते, काही जणांच्या घरी वडील कामाला जात असतात, काही जणांच्या घरी दोघंही कामाला जात असतात. ते दोघंही का कामाला जातात? सोपं उत्तर आहे, सगळ्यांना सांगता यायला पाहिजे. हा, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपण सुसंपन्न व्हावं या दृष्टिकोनातून आपण हे करतो. तुमच्या घरात तुमची स्वतःची पण एक पिगी बँक असेल किंवा तुमची पिगी बँक आहे, त्यामध्ये तुम्ही काय करताय? पिगी बँकेमध्ये पैसे कसे साठवता? बरोबर आहे. वडिलांकडे काही पैसे मिळाले असतील तर आपण काही वस्तू आणताना काही शिल्लक राहिली असतील तर ते आपण काय करतो? राहिलेले पैसे पिगी बँकेमध्ये साठवतो. यालाच एक प्रकारची बचत असं म्हटले. बघा बचतीची व्याख्या. म्हणजे आपल्या आई बाबा काय करतात? वर्तमान काळातली जी काही गरज आहे, तुम्हाला लागणारे कपडे लागते, तुमचं काही वाढदिवसाला तिथे लागलेले गिफ्ट, सगळं जे काही खर्च जाऊन जे काही पैसे शिल्लक राहत असतात ते काय केले जात असतात? बचत म्हणून केले जात असतात, आपल्याला माहिती आहे. आणि असे काही मला एक सांगा, थेंबे थेंबे तळ्यासाचे असं का म्हटलं जातं? आणखी प्रयत्न करा, एकालाच येतं. म्हणजे आपण जे गोष्टी थोड्या थोड्या करून साठवल्या तर त्या आपण जर गोष्टी थोड्या थोड्या करून साठवल्या तर त्या भरपूर होऊ शकतं, म्हणजे त्याचा साठा जास्त प्रमाणात होऊ शकतो. आणखी तुमचं काय म्हणणं आहे? ज्यावेळेस आपल्याला मोठ्या स्वरूपात एखादा खर्च येणार असतो त्यावेळेस तो खर्च आपण अचानक करू शकत नाही, त्याचं नियोजन आपल्याला आधीच करावं लागतं. म्हणून ते आपण काय करतो? थोडे 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 आपण पैसे साठवतो. जसं की घर घ्यायचं आपल्याला, गाडी घ्यायची आहे, मोठे मोठे दागिने घ्यायचे, किंवा एखादं लग्न कार्य करायचंय, अशा मोठ्या कार्यक्रमाला आपल्याला ही बचत उपयोगाला पडत असते. आपण ती बचत विशिष्ट ठिकाणी बँकेत वगैरे करत असतो, बरोबर आहे? त्यालाच आर्थिक नियोजन असं म्हणतात. जे आपण बँकेत साठवतो किंवा आपण आपल्या विशिष्ट एका माणसाकडे रक्कम असेल, तो जर जास्त पैसे देत असेल, पतसंस्थेसारख्या घटक असेल तर तिथे आपण पैसे देत असतो आणि आपण साठवतो. अर्थकरी समर्थ असं का म्हटले?
अगदी बरोबर आहे. कसा म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तरच लोक तुम्हाला विचारतात. कोण गरीब, आपण जर गरीब असलो तर आपल्याकडे आपले नातेवाईक सुद्धा येत नाही. म्हणून आपलं आर्थिक नियोजन हे स्ट्रॉंग पाहिजे. म्हणून आपण आर्थिक दृष्ट्या बळकट असू तर आपण समाजामध्ये समर्थ सुद्धा असतो. म्हणून त्याला अर्थकरी समर्थ असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यासाठीच हे आर्थिक नियोजन हे खूप गरजेचं असतं. अशा प्रकारे आज आपण बचत आणि आर्थिक नियोजन पाहतो.